नमस्कार, मी किरण मेढेकर, राहायला वांगणीला आहे, ठाणे जिल्हा, अंबरनाथ तालुका आणि गाव वांगणी। एक छोटासा विषय जो गंभीर आहे आणि तो मला असं वाटतं की सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, याला वाचा फुटली पाहिजे, म्हणून या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे। प्रेक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ इतका जास्त व्हायरल करा की आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि या व्हिडिओची दखल घेतली पाहिजे। विषय काय आहे, काल रात्री साधारण 9:30च्या सुमारास वांगणी स्टेशनच्या जवळ पूर्वेकडे अंदाजे 2-3 मिनिटाच्या अंतरावरती रस्त्यावरती एक छोटासा अपघात झाला होता। एक साधारण 45-50 वय असलेला एक अंदाजे एक गरीब इसम मजूर असेल अशी साधारण त्याचं वर्णन होतं आणि त्या इसमाचा म्हणजे अनोळखी इसम होता, त्याचा अपघात झाला होता आणि त्याच्या डोक्याच्या इथे सगळं फाटलं होतं आणि पूर्ण रक्तबंबाळ होता आणि जवळपास तो बेशुद्ध होता। बरीच लोक त्याला पाहत होती, मात्र कोण हिम्मत करत नव्हतं की त्याला उचलून हॉस्पिटलला वगैरे ऍडमिट करावं। त्याचे कपडे प्रचंड मळलेले होते, असं समजत नव्हतं की साधारण तो कोण व्यक्ती असेल, कुठला असेल, कुठल्या भाषिक असेल, काही समजत नव्हतं। मात्र माणुसकी म्हणून असं वाटलं आणि तिकडच्या रिक्षावाल्यांशी थोडी चर्चा करून एका रिक्षावाल्याला थोडं कन्व्हिन्स करून त्याला त्या रिक्षामध्ये टाकलं आणि मी सरकारी हॉस्पिटलमध्ये म्हणजे वांगणीलाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मी त्याला घेऊन गेलो। तिथे गेल्यानंतर प्रथम दर्शनी आम्ही पाहिलं तर हॉस्पिटलमधला स्टाफ रात्री 9:30-9:45च्या सुमारास गेटला लॉक करून आतमध्ये बसला होता। दरवाजा वाजवल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला। मी त्यांना विचारलं की तुम्ही गेटला लॉक का केला आहे, तर त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही आतमध्ये जेवतोय। म्हटलं जेवताना तुम्ही हॉस्पिटलच्या मेन गेटला लॉक करण्याचं काही कारण तसं नाहीये, पण असो त्यांची काही पद्धत असेल, गेटला लॉक करून आत जेवत असेल, कोणी जेवताना डिस्टर्ब करू नये म्हणून कदाचित असू शकतं। मात्र आतमध्ये एक डॉक्टर होते आणि एक नर्स होत्या मॅडम आणि एक मला असं वाटतंय शिपाई मामा होते। त्यांना मी परिस्थिती सांगितली की असा एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये याला मार लागलेला आहे, याला काही बोलता येत नाहीये, रक्त त्याचं वाहत आहे, तर कृपया याच्यावरती तुम्ही उपचार करावा। तर त्यांनी तात्काळ आम्हाला आतमध्ये घेतलं आणि त्या पेशंटला उपचार करायला सुरुवात केली। मात्र त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या मॅडमनी आम्हाला सांगितलं, म्हणजे ज्या डॉक्टर होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं की यांना तात्काळ पुढे न्यावं लागेल, म्हणजे साधारण उल्हासनगर किंवा बदलापूरच्या रुग्णालयामध्ये न्यावं लागेल, कारण त्यांना टाके मारावे लागतील आणि जर टाके मारले नाही किंवा जर उशीर केला तर कदाचित त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं। अशा परिस्थितीत त्यांना नेणार कसं म्हणून आम्ही तात्काळ पोलिसांना फोन केला। आपले बदलापूर ग्रामीणचे PSI श्री श्रीकांत शिंदे साहेब आहेत, मी त्या साहेबांना फोन केला। साहेबांनी तात्काळ माझा फोन उचलला, साहेबांना मी सत्य परिस्थिती सांगितली। साहेबांनी तात्काळ मला एक कॉलबॅक आला दुसऱ्या पोलिसांचा, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांना मी सत्य परिस्थिती सांगितली, नक्की काय घडलं, कसं घडलं आणि आता सध्या काय परिस्थिती आहे। तर त्यांनी मला सांगितलं की 2 पोलीस तिथे येतील लवकरात लवकर आणि तुम्हाला सहकार्य करतील। पोलीस यायला थोडा उशीर झाला, कारण त्यांना इतरही कुठेतरी जायचं होतं, दुसरीकडे काहीतरी काम होतं, त्यासाठी ते गेले होते। साधारण 1-1.5 तासानंतर ते पोलीस तिथे आले। तोपर्यंत या पेशंटला पेन किलर वगैरे दिलं होतं, इंजेक्शन दिलं होतं, थोडं बँडेज पट्टी केली होती, त्यामुळे तो थोडासा स्थिर होता। मात्र डॉक्टरांचं म्हणणं होतं की यांना ॲम्ब्युलन्समध्ये तात्काळ उल्हासनगर किंवा बदलापूरला घेऊन जावं आणि यांना टाके मारावे। परिस्थिती अशी होती की त्या सिच्युएशन मध्ये आम्ही 108 नंबर ॲम्ब्युलन्सची मदत हवी म्हणून आम्ही ॲम्ब्युलन्ससाठी फोन करत होतो। साधारण मी तुम्हाला सांगू शकतो 12:36 रात्रीचे 12:36 आम्ही ॲम्ब्युलन्सला 108 नंबरवर फोन करत होतो। चित्र पहा, माझ्या बाजूला 2 पोलीस कर्मचारी उभे आहेत, माझ्या बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर स्वतः खुद्द रोहिता चिले ह्या डॉक्टर तिथे त्या देखील उपस्थित आहेत। त्यानंतर ॲम्ब्युलन्स माझ्या समोर उभी आहे, ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर माझ्या बाजूला बसलाय, त्या ॲम्ब्युलन्स मधला डॉक्टर देखील माझ्या समोर बसलाय। मात्र 108 नंबरवर फोन करून 108 नंबरला फोन माझा उचलला जात नाहीये, म्हणून ते ॲम्ब्युलन्स आम्हाला सहकार्यासाठी वापरू शकत नाहीत, हे पहिलं कारण। दुसरी गोष्ट, हा जो पेशंट आम्ही घेऊन गेलो होतो त्या पेशंटचं नाव गाव आम्हाला माहित नव्हतं, हा आमच्यासाठी अनोळखी होता। मात्र अनोळखी व्यक्ती जरी रस्त्यामध्ये तडफडत असेल तर माणुसकी म्हणून त्याला उचलून आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करावा उपचारासाठी,
एवढी माणुसकी असल्यामुळे आपण त्याला घेऊन जातो. आता लक्षात येतं की बरीच लोक अशा प्रकारे अपघात झाल्यानंतर त्याच्या जवळ जाणं टाळतात किंवा त्याला मदत करणं का टाळतात, त्याचं कारण तुम्हाला जरा वेळाने नक्कीच कळणार आहे. पण असं मी नागरिकांना विनंती करेन की असं करू नका, आपण आपला कर्तव्य करत राहावं. आम्ही तिथे गेल्यानंतर कंटिन्यू आम्ही 108 नंबरला 12:36 आम्ही कंटिन्यू कॉल करतोय, मात्र 108 नंबरवरती रिंग वाजत होती पण कॉल उचलत नव्हता. आम्ही आता त्यांना त्याचा जाब देखील विचारला, पुन्हा फोन केला आता आज दुपारी की तुम्ही आमचा कॉल का उचलत नाही, तर ते आता लवकरच आपल्याला उत्तर देणार आहेत की का देत नाहीयेत. समोर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर उपस्थित आहे, ॲम्ब्युलन्स मधला डॉक्टर उपस्थित आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर माझ्या समोर उपस्थित आहेत, 2 पोलीस कर्मचारी आहेत. फक्त त्या पेशंटला त्याचं नातेवाईक कोण नाही किंवा त्याच्या बरोबर जायला कोण नाही म्हणून त्याला घेऊन जात नाहीत, किंवा ॲम्ब्युलन्सचा 108 वाले फोन उचलत नाहीत म्हणून ते त्यांना घेऊन जाऊ शकत नाहीत हे कारण सांगून त्या पेशंटला तिथेच ठेवलं. पोलीस त्यांना सांगत होते की तुम्ही इथेच ठेवा, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना घेऊन जाऊ आणि त्यांना टाके मारूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ॲम्ब्युलन्सचा शेवटपर्यंत संपर्क झाला नाही. डॉक्टरांनी स्वतः देखील 108 वरती फोन लावले, मात्र त्यांचा देखील फोन उचलला नाही. तुम्ही त्यांचा कॉल रेकॉर्ड चेक करू शकता. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलिसांनी आम्हाला सांगितलं की आमची गाडी पेट्रोलिंगसाठी येणार आहे, अर्ध्या 1 तासामध्ये आमची जेव्हा गाडी येईल तोपर्यंत ॲम्ब्युलन्सची अरेंजमेंट झाली नाही तर आमच्या गाडीमध्ये आम्ही त्यांना घेऊन जाऊ आणि त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न करू. मी त्यांना म्हटलं की या पेशंटला कोणी ओळखत नाहीये, त्याची माहिती मिळत नाहीये. विशेष म्हणजे त्या पेशंटला बोलता येत नव्हतं, त्याची भाषा काहीच समजत नव्हती. त्याला आम्ही कागद पेन देऊन नाव लिहायला सांगितलं तर त्यांनी जे कागदावर रेघोट्या मारल्या ती भाषा आम्हाला कळत नव्हती. कदाचित ती साऊथ साईडची कोणती तरी भाषा म्हणजे कन्नडा किंवा मल्याळम किंवा तेलुगू वगैरे अशा प्रकारची भाषा असावी असा एक अंदाज आम्ही लावू शकतो फक्त. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याच्या एका उजव्या हाताला एकही बोट नव्हतं, म्हणजे त्याच्या हाताला काय झालं होतं मला माहित नाही. नर्स मॅडमनी आम्हाला अंदाजे सांगितलं की त्यांनी खून करून सांगितलं की त्याच्या हाताला साप चावला होता म्हणून त्याची ती बोट कट करण्यात आली असं काहीतरी त्यांनी सांगितलं. पण ते तितकंसं महत्त्वाचं नव्हतं की त्या व्यक्तीची परिस्थिती अशी असताना त्याला मदतीची अतिशय गरज होती. आज 11 मार्च दुपारचे साधारण 2 वाजलेले आहेत आणि ही घटना 10 मार्च 2024 म्हणजे कालची रात्रीची 9:30 वाजता तो अपघात झाला आणि साधारण अर्ध्या तासामध्ये आम्ही त्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यानंतर 12:36 आम्ही वारंवार 108 नंबरवर कॉल करत होतो, मात्र तो कॉल रिसीव्ह होत नव्हता. डॉक्टरांनी देखील कॉल केला, तोही रिसीव्ह होत नव्हता. शेवटी त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं की जर समजा ॲम्ब्युलन्सची अरेंजमेंट नाही झाली, आम्ही देखील प्रयत्न करतो, पण जर नाही झाली तर आमची गाडी, आमची सरकारी गाडी पेट्रोलिंगसाठी येणार आहे, अर्ध्या 1 तासामध्ये ती येईल. आल्यानंतर आम्ही आमच्या गाडीमध्ये त्यांना घेऊन जाऊ. मी पोलीस कर्मचाऱ्यांना एक शेवटची विनंती केली की साहेब जेव्हा पण तुम्ही त्यांना घेऊन जाल आणि त्याला उपचार द्याल, उपचार देऊन झाल्यानंतर जेव्हा त्याला डिस्चार्जची वेळ येईल किंवा तुम्ही त्याला कुठे सोडणार असाल तर कृपया शेवटचा एक कॉल मला करा, म्हणजे मला त्याच्याशी शेवटचं थोडंसं बोलता येईल, मला त्याशी थोडासा संवाद साधता येईल अशी माझी एक छोटीशी अपेक्षा होती. मात्र आणि त्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी साधारण 1-1:30 वाजताच्या सुमारास येऊन झोपलो. सकाळी 7 वाजता मी उठल्यानंतर मी आवरलं आणि सरकारी हॉस्पिटलला मी गेलो आणि तिथे डॉक्टर रोहिता चिले यांना मी विचारलं की मॅडम पेशंट कुठे गेला. तर मॅडम म्हणाले की पेशंट कुठे गेला, कोणतरी आलं होतं, मग त्या मामांना माहिती आहे, मग ते त्यांचं कोणतरी आलं, मग त्यांनी ओळख सांगितली, तो माझा काका आहे, तो माझा मामा आहे, आणि मग त्याला घेऊन गेले. मॅडमला मी फक्त एवढंच विचारलं की मॅडम तुम्ही एखादा अनोळखी इसम तिथे आला त्याची माहिती विचारली का, त्याचं नाव लिहून घेतलं का, किंवा त्यांना त्यांच्याबरोबर पाठवता येतं त्यांचा फोटो काढून घेतला का, किंवा तुम्ही रात्री बोलत होते की यांना तात्काळ टाके मारण्याची गरज आहे कारण हे सगळं फाटलेलं आहे, मग जर टाके नाही मारले तर त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. पण मग आता जर समजा ते तिथे पाठवून दिलं, आता त्यांनी अशी माहिती मिळवली की आजूबाजूलाच परिसरामध्ये कुठेतरी वीट भट्टी आहे आणि तो व्यक्ती त्या वीट भट्टीवर काम करतो. मग जर समजा त्याचा नातेवाईक येऊन त्याला घेऊन गेला, त्या वीट भट्टीवर तो पुन्हा काम करेल, तिथे राहील, मग तिथे त्याला इन्स्पेक्शन होणार नाही का, असे प्रश्न मी त्यांना विचारले. आणि त्यांना म्हटलं की पेशंट गेलाच कसा काय, किंवा गेला तर तुम्ही त्याचं नाव तुम्ही विचारलं का, त्याचा ॲड्रेस विचारला का, असे मी त्यांना 2-4 प्रतिप्रश्न केले. तर त्यांना माझा राग आला की मी त्यांना उलट प्रश्न का विचारतोय, पण हा जाब विचारण्याचा माझा अधिकार होता. आणि मी त्यांना एवढंच म्हटलं की मॅडम तुम्ही त्या मामांवर ढकलू नका, मामा तुमचे वरिष्ठ नाही आहेत, तर तुम्ही
आन्सरेबल तुम्ही आहात, जबाबदार व्यक्ती तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे की रात्री मी सोडून गेलेलो पेशंट तुम्ही कसा काय जाऊ दिला. आणि दिला तर त्यांचं असं म्हणणं की पेशंट तो स्वतः निघून गेला, मला माहिती नाही. आधी म्हणतात माहित नाही, आता म्हणतात माहिती आहे. त्यांच्या उत्तरामध्ये त्यांचा ताळमेळ नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की मॅडम जर काही चुकीचं असेल मी तुमच्या वरिष्ठांकडे तुमची तक्रार करेन. मी आपल्या ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे तुमची तक्रार करेन. आणि मी तक्रार करेन असं जर म्हटलं असेल तर मला नाही वाटत मी काही चुकीचं बोललोय. कारण जर ते मला उडवाउडवीची उत्तर देत असतील आणि त्यांच्या उत्तरांमुळे माझं जर समाधान होत नसेल तर नक्कीच मी त्यांची तक्रार करेन. मी आजही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की जर त्या रुग्णाला काही बरं वाईट झालं किंवा त्याला जास्त इन्फेक्शन झालं किंवा अन्य काही त्याला त्रास झाला, तो गरीब आहे, त्याचं कोणी नाही, त्याला बोलता येत नाही, म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही. जर तसं झालं तर मी नक्कीच वरिष्ठांपर्यंत पोहोचेन आणि त्यांची मी सर्वांची तक्रार करेन. एवढं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना देखील विनंती करतो की आपण जातीने लक्ष घालावं आणि ज्यांचा ह्याच्यात संबंध आहे, ज्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे, उडवाउडवीची उत्तर त्यांची चौकशी करावी आणि जर आवश्यकता असेल तर त्यांच्यावर कारवाई देखील करावी अशी मी विनंती करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा मी त्यांना जाब विचारला, त्यांना मी प्रतिप्रश्न केले आणि मी त्यांना जेव्हा सांगून आलो की बघा जर असं झालं तर मी तक्रार करेन तुमची, आणि त्यानंतर मी पुन्हा आलो तर साधारण 1-1.5 तासानंतर त्या मॅडमचा मला पुन्हा फोन आला आणि त्यांनी मला आता सांगितलं एक साधारण आज 11 मार्च साधारण मी तुम्हाला परफेक्ट टायमिंग सांगू शकतो मॅडमचा मला केव्हा फोन आला. मोजून 1 मिनिट. एक साधारण मला मॅडमचा 12:30-1च्या दरम्यान मला फोन आला. मॅडम मला म्हणतात की ॲम्ब्युलन्स पण अरेंज झाले आणि तो पेशंट पण आलाय, आता तुम्ही त्यांच्याबरोबर जाल का. मला जायला प्रॉब्लेम नाहीये, पण जर समजा रस्त्यावरती एखादा व्यक्ती, अपघातग्रस्त व्यक्ती जर तडफडत असेल, बेशुद्ध अवस्थेत असेल, आपण त्याला रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलला नेलं, हे एक माणसाची माणुसकी म्हणून जबाबदारी केली, मग त्याचा अर्थ असा आहे का की त्याला ॲम्ब्युलन्समध्ये पण आपणच जायचं, त्याचा पूर्ण उपचार पण आपणच करायचा, आपण त्याच्याबरोबर राहायचं, हे जरुरी आहे का. आणि जर असं असेल तर मला तसंच समजावं. मला असं वाटतं की एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपण त्या रुग्णाला उचलून रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं. याच्या पुढे जबाबदारी कोणाची आहे? त्या हॉस्पिटलमधल्या स्टाफची आहे, त्या हॉस्पिटलमधल्या अधिकारी वर्गाची आहे. त्यानंतर आम्ही पोलिसांना देखील संपर्क केला, पोलीस देखील आले. काही प्रमाणात पोलिसांची देखील जबाबदारी आहे, ते असे झटकून जाऊ शकत नाहीत. आता त्या मॅडम मला फोन करून म्हणतायत की तुम्ही त्यांच्या बरोबर ॲम्ब्युलन्समध्ये जाणार का. मी म्हटलं की मी का जाऊ, तुम्ही माझ्याकडनं का अपेक्षा करता. तर ते मला म्हणतात की मग तुम्ही आम्हाला इथे येऊन तुम्ही आम्हाला धमकी का दिली. मी म्हटलं मॅडम मी तुम्हाला धमकी दिलीच नाही. जर समजा माझा तिथे येऊन तुम्हाला जाब विचारत असेल, तो माझा अधिकार आहे. मी विचारलं की मी रात्री सोडून गेलो होतो पेशंट, जर त्याला पुढे रुग्णालयामध्ये नेलं नाहीये, पोलिसांची गाडी आली नाही, ॲम्ब्युलन्स आली नाही, मग तो पेशंट गेला कुठे, हे जर मी विचारत असेल तर याला धमकी समजायची का. आणि चुकीचं काय होतं, मी फक्त एवढंच म्हटलं की तुम्ही जे उत्तर मला देताय, जी उडवाउडवीची उत्तरं तुम्ही मला देताय, ती उत्तरं तुम्ही तुमच्या वरिष्ठांना द्याल का. मी तुमच्या वरिष्ठांकडे तुमची तक्रार करेन असं जर म्हटलं तर याला तुम्ही धमकी म्हणाल का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी पोलिसांना फोन करून विचारलं की तुम्ही रात्री तुमची गाडी येणार होती त्याचं काय झालं, तर ते म्हणाले की आमची गाडी आली होती. आणि डॉक्टरने विचारलं तर ते म्हणतात गाडी नव्हती आली. आता याच्यात खरं कोण आणि खोटं कोण हे मला माहित नाही. हा चौकशीचा विषय आहे, हा तो वरिष्ठांनी करावा. मला एवढंच विचारायचं की जर एखादा गरीब व्यक्ती रस्त्यावरती तडफडत असेल, एखाद्याचा अपघात झाला असेल, त्याला जर एखादी व्यक्ती रुग्णालयात नेत असेल तर त्याची जबाबदारी नक्की आहे कोणाची. त्याचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. त्याचं नाव काय, त्याचं गाव काय, त्याचं नाव नाही माहित तर त्याला ऍडमिट कसं करणार, हे महत्वाचं नाही ना. हे जरी महत्वाचं असेल तरी हे दुय्यम आहे. प्रथम महत्वाचं आहे की त्याला उपचार मिळणं, तातडीने उपचार मिळणं हा जास्त महत्वाचा आहे. मी महाराष्ट्र सरकारला नक्कीच आपल्या शासनाला विनंती करतो, आवाहन करतो. मी त्या मॅडमला देखील म्हटलं की मॅडम जर मी तुम्हाला धमकी दिली असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, तुम्ही माझी तक्रार करा. आणि त्यांनी मला अक्षरशः असं म्हटलं की तुम्ही जर तक्रार देत असाल तर आम्ही पण असं करू शकतो. ह्या भाषेमध्ये त्यांनी मला फोनवर बोलले. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे, तुम्ही ऐकू शकता. गरज पडली तर मी तुम्हाला नक्की ऐकवेन. मला फक्त एवढंच म्हणायचं की जर आज माझ्यासारख्या व्यक्तीला ते असं बोलू शकतात तर अतिशय दुर्गम भागातला एखादा गरीब व्यक्ती असेल किंवा एखादा अज्ञानी व्यक्ती असेल, ज्याचं शिक्षण नसेल, त्याला काहीच माहित नसेल, त्यांची तर गळचेपी अशीच आरामशीर होऊ शकते आणि त्यांना तर अशीच उडवडीची उत्तर देऊन तिथून दुर्लक्षित करू शकतात. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की साहेब आपण स्वतः थोडंसं जातीने लक्ष घालून हे जे चुकीचं घडतंय ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा दुर्गम भागामध्ये म्हणा,
तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही लक्ष घालावं आणि जर समजा इथे जर कोणाची काही चूक होत असेल तर त्यांच्यावर कारवाई तर नक्कीच झाली पाहिजे, परंतु हे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याच्यासाठी कृपया आपण थोडंसं जातीने लक्ष घालावं एवढीच विनंती आहे। आणि प्रेक्षकांना देखील माझी विनंती आहे की जर मी वागलो आहे जे चुकीचं वागलो असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला तसं सांगा, कमेंट्स करा। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी योग्य केलं आणि तुम्ही देखील याच प्रकारे पाऊल उचललं पाहिजे, जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की सर्वसामान्य माणूस जर एखादा अपघात झाला तर तिथे मदतीला पुढे सरसावत नाही, कारण त्याला काय त्रास होतो हे तुम्हाला मी समजून सांगितलं की आपलीच चौकशी होते, आपल्यालाच पूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर ढकलली जाते किंवा ढकलण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून सर्वसामान्य माणूस म्हणतो की नको तो ताप आणि म्हणून तो मदत करत नाही। तर मी पुन्हा पुन्हा सांगेन, सर्व नागरिकांना सांगेन की जरी आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण आपण आपल्या कर्तव्यापासून हटू नये आणि आपल्याला ज्यांना गरज आहे त्यांना मदत आपण केलीच पाहिजे, विशेष करून गरीब व्यक्तींना आपण मदत केलीच पाहिजे। तर पुन्हा एकदा मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आपण जातीने लक्ष घालावं आणि याची सखोल चौकशी करावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।